गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जयांचा जनी जन्मनामार्थ झाला, जयांनी सदा वासनामात केला, जयांच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। सद्गुरु श्री श्रीराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परंपरेला वंदन। सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज, सद्गुरु श्री श्रीराम महाराज या सर्वांच्या सकल सत्पुरुषांच्या श्रीचरणांना नमस्कार। भगवान रामराय श्री हनुमंत सकल स्थानीय देवता यांच्याही श्रीचरणांना नमस्कार। अभ्यास करण्याच्या सुबुद्धीने उपस्थित असणाऱ्या आपणा सर्व श्रोता बंधू भगिनींना सप्रेम अभिवादन। 13 कोटी श्रीराम मंत्राचा जप करण्याच्या संकल्पाच्या सिद्धीसाठी आपण कटिबद्ध झालेले आहोत। त्यात बौद्धिक भाग म्हणून प्रवचने आयोजित झाली आहेत। त्यात काही प्रवचनमालेत योगदान करण्यासाठी माझीही नियुक्ती झाली आहे। हा माझ्या भाग्याचा विषय आहे। त्या आनंदाने आज प्रवचनमालेच्या 4थ्या दिवशीही आपणाशी सुसंवाद साधण्यासाठी मी उपस्थित आहे। चिंतनार्थ निवडलेला विषय सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज यांचे सद्गुरु विषयक अभंग आपण ठरवले आहेत। आज 4थ्या दिवशी समर्थांचा एक 4था अभंग आपण निवडला आहे। त्यावर आता चिंतन करू। आपण सर्व माझ्यासाठी कृपावंत असा, म्हणजे ठरलेल्या वेळामध्ये माझा उत्साह पुरेपूर पुरेल। तो आहेच आपला प्रतिसाद। या श्रद्धेने आजच्या निरूपणाला प्रारंभ।
सद्गुरू विषयक म्हणजे काय? म्हणजे सद्गुरूंच्या स्वरूपाबद्दल शिकणे. सद्गुरूंच्या बद्दल ऐकायचं म्हणजे त्यांचा मोठेपणा कशात आहे, महात्म्य शिकणे. सद्गुरू शिष्याशी काय बोलतात ते संभाषण शिकणे. ते तत्वज्ञानाचा कोणता पैलू आपल्यासाठी उघडा करतायत ते शिकणे. सद्गुरूचं स्वरूप कधी बोलत नाही. व्यवहार स्वरूपाने नाही होत. व्यवहार होण्यासाठी रूप घ्यावी लागतात. म्हणून सद्गुरू तत्व, सद्गुरू स्वरूप कोणत्या तरी रूपाने, ज्ञानोबांच्या रूपाने, तुकोबांच्या रूपाने, रामदास स्वामींच्या रूपाने, आत्ता नजीकच्या काळात ब्रह्मचैतन्य महाराज रूपाने, त्याहून आपल्या जवळच्या काळामध्ये आपल्याला ज्यांची प्रत्यक्ष भेट सहवास लाभले त्या परमपूज्य सद्गुरू श्रीराम महाराजांच्या रूपाने. ही रूपे आहेत त्यांची. म्हणून रूपे अनेक आहेत, सगळ्यांचं स्वरूप एकच आहे. असं जे सद्गुरू तत्व वेगवेगळ्या रूपाने, त्यात आपल्याला निकटचा परिचय श्रीराम महाराज या रूपाशी आहे. आणि म्हणून आपण त्यांच्या पायाशी बसून अभ्यास करायचा संकल्प केला आहे. त्यांनीच निवडून दिलेला आजचा अभंग निरूपणासाठी काय आहे एकदा वाचते तो अभंग. आमुचा तो देव एक गुरु राव, द्वैताचा तो ठाव नाही जेथे. गुरुने व्यापिले स्थिर आणि चर, पहा निर्विकार कोंदलेसे. रामी रामदास उभा तये ठाई, माझी रामाबाई निर्विकार. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. काल आपण निरंजनाची भेट घ्यावी असं समर्थ शिकवतायत हे ऐकलं. निरंजन म्हणजे निर्विकार, ज्यात काही विकारच नाही. अशाला निर्विकाराला मागच्या अभंगात आपण निरंजन शब्द वापरला होता. आजच्या अभंगात तोच अर्थ, पण शब्द निर्विकार असा आहे. विकार शब्दाचा अर्थ बदल होणे. बदल होण्याला विकार होणे असं म्हणतात. ज्यांच्यात बदल होतात त्याला विकारही म्हणतात. पाहू आपण ओळखीचा दृष्टांत. अन्न शिजवलं, ताजं गरम आहे, छान वाटतं, मस्त आहे अगदी. पण काही वेळाने ते आत्ता खातोय आपण ताजं अन्न, तसं ते काही वेळाने नाही राहत. अगदी छान आहे आत्ता भाजीची चव, संध्याकाळी तशी नाही लागत ती. संध्याकाळी चव जशी असते तशी दुसऱ्या दिवशी राहत नाही. कपडा नवीन आणलेला घातलेला अंगावर कसा छान दिसतो, तो हळूहळू बदलत जातो आणि त्याला आपण म्हणतो कपडा जुना होत चालला. त्याची चमक कमी होते, रंग फिके होतात, तो कुचका होत चालतो, नाशाकडे जात राहतो. कपडा तयार झाल्याबरोबर जसा आहे तसा कायम राहत नाही. कपड्यात विकार आहे म्हणजे बदल होत चालतात. बदल होत चालणे याला विकार होणे असं म्हणतात. बदलून आलेला जे रूप असेल त्या रूपालाही विकारच म्हणतात. दृष्टांत पाहू एक. दूध आहे, विकारी आहे पदार्थ दूध हा. असं बोलायला आवडत नाही ना, पण दूध विकारी आहे. त्यात बदल होतात. तापवल्याने बदल होतात, थंड केल्याने बदल होतात, काही नाही केलं तरी दूध बदलतं.
आत्ता जशी चव आहे तशी काही वेळाने नाही. त्यात ताक मिसळलं तर त्याचं दही होतं. दुधाचं दुसरं रूप दही आहे आणि ते आपण ताक मिसळून आणलेलं आहे. दही दुधाचा विकार आहे, बदलून आलेलं रूप म्हणजे विकार. त्याच्या रूपात बदल झाला आहे म्हणून दूध विकारी आहे. आपण ताक मिसळल्याने विकार निर्माण झाला, नाही ताक मिसळलं तरी 2 दिवसांनी ते नासून दही होतच त्याचं. हे विकारी. ह्या जगात प्रत्येक वस्तू बदलत जाते. मी जन्मले तेव्हा फूटभरच होते, आता 6 फुटी झाले. तेव्हा काही ग्रॅममध्येच माझं वजन होतं, आता काही किलोग्रॅम झालं. लहानपणचं रूप आणि आता मोठेपणाचं रूप बदल झाला. म्हणजे माझ्यात विकार झाले. कापडात विकार होतो, अन्नात विकार होतो, शरीरात विकार होतो, जगात विकार होतो. हे कालचंच झाड आहे असं वाटतं, पण कालच्यापेक्षा ते आज बदललं आहे. त्यातले काही पानं कमी झालेत, काही नवीन फुटले आहेत. त्याचा रंग पोपटी होता तो आज हिरवागार झाला आहे. आज ताजं टवटवीत होतं ते उद्या वाळतंय. पुष्कळ ते 500 वर्ष का जगेना, एक दिवस संपणार आहे. हे सगळे विकार, बदल होत चालणे म्हणजे विकारी असणे. या जगात बदल होत नाही असं काही नाही. संपूर्ण जग विकारी आहे आणि बदल होऊन जे रूप येतं त्याला मूळ रूपाचा विकार म्हणतात. असं सगळं विकारी आहे आणि हे बदल होत चालतात म्हणूनच आपल्याला त्रास होतो. सावलीसाठी एक मोठं लिंबाचं झाड अंगणात लावलं. लहान होतं रोप, मोठं झालं, छान आता सावली मिळते. मग सुख झालं का? ते जसं मोठं झालं तसं सावली सुखरूप झाली वाटलं, पण पानं इतके गळतात आणि अंगणात सतत कचराच कचरा. मग लिंबाचं झाड लावल्याने सुख झालं का दुःख होतंय? त्याच्यात विकार होत चाललेत म्हणून ते दुःख रूपच होत चाललं. छान लावलं जवळ अंगणभर सावली पडावी म्हणून. घरात विजेचं फिटिंग केलं, त्या मुख्य केबलला त्याच्या फांद्या आड यायला लागल्या. मग ते दुःखदायी झालं का सुखदायी झालं? मग ह्या फांद्या काढा म्हणजे मोठी फांदी काढली तर माहीत नाही त्याला काय दुखणं झालं, जळूनच गेलं झाड. कोणताही विकार होणारा असो पदार्थ तो वाटतो घटकाभर सुखाचा, पण तो दुःखरूपच असतो. झाडाचं उदाहरण सांगितलं. सोने छान, एवढी मोठी वीट आहे सोन्याची माझ्या घरी, तिजोरीत पक्की सुरक्षित ठेवली, काही धाक नाही. अलंकार केले, घातले अंगावर, चालले, लुबाडलं एखादी रस्त्यात मला. मग अलंकार केले हे सुखाचं आहे की दुःखाचं आहे? मिरवायला मिळतं म्हणून सुख वाटतं, पण त्यांनी मला लुबाडलं, चाकू मारला, सगळे अलंकार काढून घेतले, दुःख आहे. सोन्याचा विकार अलंकार आहे, त्याच्या रूपात बदल झाला आणि म्हणूनच अंगावर धारण केला आणि तो चोराला फावलं. कोणताही विकार घडो दुःखदायीच आहे. अलंकार केले नाहीत तोपर्यंत सोनं बँकेत लॉकरमध्ये आहे, नाही तर घरात तिजोरीत आहे. ते कमी धोक्याचं आहे. विकाराला पावलं की दुःख सुरुवात होते. आत्ता स्वस्थ शरीर आहे, काही त्रास नाहीये, दुःख नाहीये.
ताप आला की दुःख सुरू होत आहे. तो विकार आहे. ताप हा विकार आहे. अंग तापणे हा विकार. कशातही बदल झाला तरी तो बदल त्रासदायक आहे. म्हणजे विकार म्हणजे बदल हा नेहमी दुःखदायी आहे. मग सुखदायी काय? सुखदायी काय आहे? ज्याच्यात बदल होत नाही ते सुखदायी. सरळ गोष्ट आहे. 1.5-2 दिवसाचा प्रवास आहे. खायला तर पाहिजे काही, आणि म्हणून आपण डबा नेतो, अन्न काही शिजवतो, सोबत नेतो. काय नेतो? असा मला एखादा प्राणी दाखवा शहाणा शिकलेला, की जो पालकाची डाळ भाजी सोबत नेतो. कोणती गृहिणी किती मठ्ठ असो, आणि कोणताही मठ्ठ माणूस प्रवासाला निघो, पालकाची डाळ भाजी कोणी डब्यात नेत नाही. काय म्हणतो? हे लवकर नासेल, सांभाळायला कठीण होईल. म्हणून कोरडे 2 दिवस टिकणारे असे पदार्थ जे जास्तीत जास्त टिकाऊ ते आपल्याला आवडतं. ज्याच्यात बदल लवकर होत नाही असं आवडतं. म्हणजे न बदलणारं हे आपल्या सुखाचं साधन आहे. ज्यात बदल होत नाही त्याला काल निरंजन म्हटलं आपण, आज त्याला निर्विकार म्हणतोय. असा फक्त परमात्मा आहे. आणि परमात्मा हेच सद्गुरूंचं स्वरूप आहे. म्हणून सद्गुरू सुद्धा निर्विकारच आहे. गुरु साक्षात परब्रह्म. गुरुर ब्रह्मा म्हणजे ईश्वर आहे सद्गुरू. गुरुर विष्णू हो, विष्णू म्हणजे ईश्वर, गुरु ईश्वरच आहे. आणि गुरुच महादेवही आहेत. म्हणजे सद्गुरू ईश्वरच आहेत. तो निर्विकार म्हणून परमात्मा असणारे सद्गुरू निर्विकार आहे, म्हणून अखंड सुखरूपच आहेत. आणि सुखरूप आहे स्वतः. लोकांना ह्याचा बोध करण्यासाठी त्यांनी मानवी रूप घेतलंय. गरज नाही त्याची. पोराला खेळवायचंय, लहान पोरग आहे 1-2 वर्षाचं, त्याला खेळवायचंय. बाप बलदा शिकून मोठा अधिकारी झालाय. पोराला खेळवायसाठी घोडा होतो का नाही सांगा? बैस माझ्या पाठीवर, आपण घोडा खेळू. तो एवढा मोठा उच्च श्रेणीमधला पदाधिकारी, श्रीमंत, वयाने मोठा, तंदुरुस्त, चांगला, आणि घोडा म्हणजे जनावर, जनावराचं रूप घेतो. कशासाठी? पोराला खेळवायसाठी. तसं परमात्मा स्वरूप असणारे सद्गुरू आपल्याला शिकवण्यासाठी कोणत्या तरी रूपाने अवतार घेतात. बापाला घोडा व्हायची काही गरज नाही, ते पोरग आहे म्हणून तो घोडा होतो. तसा परमात्मा रूप असलेल्या सद्गुरूंना असे जन्म घ्यायची काय गरज आहे? मी मठ्ठ त्यांच्या पुढे येऊन बसले म्हणून मला शिकवायसाठी ते श्रीराम महाराजाचं रूप घेऊन आले. बस. दृष्टांत लक्षात ठेवा. बापाला घोडा व्हायची काही गरज आहे का? होतो ना. तो लहान समोर आहे म्हणून. यांना देह धारण करून यायची काय गरज आहे? मी समोर आहे म्हणून. असं सद्गुरूला पाहायला शिकावं. मी पण पाहते ना महाराज, मी सद्गुरूंची मला ओळख आहे, पाहते. सांगा तुमचा काय परिचय गुरूंच्या बद्दलचा? त्यांना दिवसातून 7 वेळा चहा लागतो, असं मी सद्गुरूंना ओळखते. त्यांना चालताना काठीची गरज असते, हे मी सद्गुरूंना ओळखते. हे नाही सद्गुरूची ओळख.
त्यांची ओळख ते ब्रह्मानंदी मग्न असतात. कधीही दुःख नाही, चेहऱ्यावर कधीही संताप क्लेश नाही. हे सद्गुरूंची ओळख आहे, असं शिकावं. गुरु साक्षात परब्रह्म, त्यांच्यात जे बदल विकार आहेत हे नको. शिकवण्यासाठी ते काही कृती करतात, त्याची त्यांना गरज नाहीये. आता माझी अगदी आरामाची वेळ आहे, स्वयंपाक करावा लागतोय. याचं कारण आहे माझ्यावर अवलंबून घरात कोण आहे, त्यांना भूक लागली आहे. माझं पोट भरलेलं आहे, मला गरज नाही, मला आराम करायचा आहे. पण ते भुकेलेले दोन भोवती आहेत ना, म्हणून स्वयंपाक करायचा. महाराजांना काही गरज नाही व्याख्यानं करण्याची नाही, पुस्तकं लिहिण्याची नाही. आपण भुकेलेले त्यांच्या भोवती आहे, म्हणून त्यांचा स्वयंपाक सुरू आहे. स्वयंपाकातला एक पदार्थ ग्रंथ लिहिणे, स्वयंपाकातला दुसरा पदार्थ प्रवचन करणे, स्वयंपाकातला तिसरा पदार्थ भजन सांगणे, पुढचा उत्सव सुरू करून देणे, उत्सवात हजर राहणे. उत्सवात काय काय कर, नामजप कर सांगणे. हे त्यांनी केलेले पदार्थ आहेत सगळे. त्यांना एकही पदार्थ नको, पोट भरलेलं आहे. पण आपण भोवती उपाशी बसलोय ना, भुकेलेले. स्वतः निर्विकार असून काही बदल होण्याची गरज नसताना ते त्यांच्यावर अवलंबून असणारे जे अज्ञानी जीव आहेत, त्यांना ज्ञानी करण्यासाठी ती वेगवेगळी रूपे धारण करतात. असे ते विकारी. मुळात काही विकार नाही. सोन्याला काही हौस आहे का हो पाटली व्हायची? म्हटलं का सोन्याने कधी माझं पाटली बनवा? हे घालणारे हौशी भोवती आले म्हणून सोन्याने त्यांच्या हौशीसाठी पाटलीचं रूप घेतलंय. सोन्याला तसं व्हायची काही गरज नाही. गुरु साक्षात परब्रह्म. हे परब्रह्म का श्रीराम महाराज झालं? त्या ब्रह्माला याची काही गरज नाही आहे. त्या ब्रह्माच्या भोवती ब्रह्माची जाणीव नसणारे आपण गराडा घालून बसलो, आणि म्हणून तो परमात्मा श्रीरामाचं रूप घेऊन आला. बस, दुसरं काही नाही. असंच गुरुबद्दल शिकत राहावं, हेच गुरुचं महात्म्य आहे. मग सद्गुरू रूपाने, कोणत्याही एखाद्या ताई महाराज रूपाने, श्रीराम रूपाने कसंही यावं. तो साक्षात ईश्वर आहे समजावं. आमुचा तो एक देव श्री गुरु राव. म्हणून गुरूंना सर्व अग्रस्थानावर ठेवावं. आपल्या जीवनात सर्वात मोठी वस्तू सद्गुरूच आहे, हे पक्क लक्षात ठेवावं. फक्त सद्गुरू सर्वात मोठे. संत करावे आरते आणि देव करावे परते. संतही आले माझ्या घरी, त्यांच्यासोबत देव रामही आला. श्रीराम महाराज आले आणि त्यांच्यासोबत रामही पण आले. दोन्ही मोठेच आहे, दोघांची पूजा केली पाहिजे. मी कोणाची पूजा आधी करावी? त्याचं हे वचन आहे. संत करावे आरते आणि देव करावे परते. आरते म्हणजे अलीकडे, जवळ, ताबडतोब, पहिल्यांदा. अग्रक्रमाने गुरु पूजावा आणि नंतर देव पूजावा. आधी गुरु मग देव. कोणत्याही कार्यक्रमाला गेलं संताला नमस्कार करावा. त्यांची कृपा झाली म्हणजे देव ओळखता येतो. मी काल सांगितला होता दृष्टांत. ज्याच्यामुळे देव ओळखता येणार आहे त्यांचे उपकार प्रथम आठवायचे. मग आम्ही सद्गुरूंनाच देव म्हटलं, बस. आम्ही फक्त त्याला मानतो, त्याच देवाला मानतो. मग मानतो म्हणजे काय?
ते सांगतील तेच ऐकतो, तसंच वागतो, याला मानणे म्हणतात. मग त्यांनी सांगितलं रामाची पूजा कर, मग आता आपण रामाची पूजा करायची, आपल्या मनाने नाही राम पूजायचा. सद्गुरू सांगतायत. सद्गुरूंना मानणे याचा अर्थ ते बोलतील, सांगतील, वागायचं कसं शिकवतील तसंच फक्त वागायचं. त्यांनी सांगितलं घरात रामाची मूर्ती ठेवायची, त्यांनी सांगितलं रामाची रोज पूजा करायची, रोज रामाला नैवेद्य करायचा, रोज राम नामात इतके वेळा जपायचं. त्याला जपायला सांगायचं. त्यांच्या उपदेशाच्या बाहेर काही वागायचं नाही. याला सद्गुरूला मानणे असं म्हणतात. आपल्या घरी कुलधर्म कुलाचार आहे, कोणाची जोगेश्वरी आहे, कोणाची कोल्हापूर लक्ष्मी आहे, कोणी असं. गुरु सांगतात देव उचलून ठेव, नाही, जे तुझे परंपरेने देव आहे त्यांचं नवरात्र करीत जा. हे गुरूंना मान्य आहे, म्हणून मला मान्य आहे. आता गुरु माझा देव जरी असला तरी त्या देवाचं बोलणं मला ऐकणं भाग आहे, म्हणून सद्गुरू केल्यावर मी घरातल्या पूजा अर्चा सुरू ठेवणार. पूजेत काही अर्थ नाही, हे कळेल तेव्हा पूजा गळतील. पण आज गुरूंच्या उपदेशाप्रमाणे जगणे याचं नाव गुरु मानणे. आणि देवाचंच ऐकावं म्हणजे गुरूंचं ऐकावं. देव निर्गुण निराकार आहे, प्रत्यक्ष बोलत नाही. बोलण्यासाठी सद्गुरू रूपाने देव सगुण साकार झाला. हे जग निर्माण झालं, या जगाबद्दल थोडंसं ऐकू. हे निर्माण केलं देवानी केलं, आपल्याला एवढं माहीत आहे. त्याच्या खोलात अभ्यासात नाही जाऊ. देवानी जग निर्माण केलं. उत्पत्ती त्याने केली, म्हणून उत्पत्ती करणारा ईश्वर आहे. सांभाळावं लागतं. तयार केलेली वस्तू काही दिवस सांभाळावी लागते. गणपतीच्या मूर्ती तयार केल्या, उत्पत्ती झाली, आता 10 दिवस सांभाळल्या पाहिजे. स्थिती, तेवढा काळ सांभाळणे टिकवणे म्हणजे स्थिती. यथासमय संपवलंही पण पाहिजे. चतुर्थीला उत्पत्ती, चतुर्थी ते चतुर्दशी स्थिती, आणि चतुर्दशीला लय. गोळवून द्या. असं सगळ्या जगात सुरू आहे. एक दिवस झाड वाढतं, दुसऱ्या दिवशी राहतं, तिसऱ्या दिवशी वाळून जातं, जळून जातं, तोडलं जातं. उत्पत्ती, स्थिती आणि लय या जगात सतत सुरू आहे. यथासमय होतो. तशी वेळ येण्याच्या आधी ते निर्माणही होत नाही, तशी वेळ येण्याच्या आधी ते संपतही पण नाही. खूपही दुष्ट होते राक्षस, पण ठराविक वेळ येईपर्यंत ते मेले नाहीत. आणि रामकृष्ण त्यांना मारायला आले तरी ठराविक येईपर्यंत ते मारले नाही गेले. खूप काळ रावणाने जगाला छळलं. रामाचा जन्म झाला होता, पण रावणाला ताबडतोब नाही मारलं. किती काळ त्याचा दुष्टपणा सुरूच होता. खूप काळ युद्ध झालं. त्याची मरायची वेळ जेव्हा आली तेव्हा रामाच्या बाणाने काम केलं. यथासमय सगळं त्या वेळी घडतं. उत्पत्ती, स्थिती, लय. स्थिती सांभाळताना एक शिस्त लागते. सुखसोय सांभाळायची रहदारीमध्ये, गर्दीमध्ये, म्हणून रस्त्याचे नियम केले. डावीकडून चाला. लाल दिवा लागला असेल तर वाहन थांबवा.
एखादी ॲम्ब्युलन्स आली तर तिला पहिल्यांदा वाट द्या, तुम्ही बाजूला थांबा. कुठे ॲक्सिडेंट झाला असेल तर काही मदत असेल करता आली तर तिथे करा. हे रहदारीचे नियम आहेत. लहान पोरांना एकटं सोडू नका, त्यांच्याबरोबर मोठ्याने चालावं. म्हाताऱ्या माणसाला जमत नसेल तर त्याला थोडीशी मदत करून त्याला थोडासा रस्ता करून द्यावा. रहदारीचे नियम हे कशासाठी केले? सगळं जग सुस्थितीत राहावं म्हणूनच केले. धंदा, व्यापार, धंदा, दुकानदारी नियम केले. रविवारी दुकान बंद ठेवा. कशासाठी बंद ठेवा? कर्मचाऱ्यांना एखादा दिवस तर आराम पाहिजे. त्यांना वैयक्तिक काही कामं करायचे पाहिजे का नको सुट्टी? शाळेला एक दिवस सुट्टी पाहिजे, सणवाराची सुट्टी पाहिजे. हे सगळे नियम जग निर्माण झाल्यावर त्याच्या स्थितीकाळी सोय करण्यासाठी नियम आहेत. असे नियम ज्यांनी निर्माण केले ते प्रशासक असतात सगळे, आणि शिस्त सांभाळली जाते. अशा शिस्त सांभाळण्याला प्रशासन करणे असं म्हणतात. इथे स्थिती सांभाळली जाते. आपण नाही, पण आपलं स्वभाव तसा बनला आहे. रस्त्याने जाताना आपण विनाकारण कोणाला धक्के नाही मारीत. का नाही मारीत? देवाने आपला स्वभावच तसा करून ठेवला आहे. ती स्वयंशिस्त आहे. त्यांनी सगळ्यांच्या ठिकाणी केली. मला हरभरा खूप आवडतो, ओला हरभरा येतो विकायला. पेंड्याच्या पेंड्या हरभऱ्याच्या गाडीवर आहे रस्त्याने. तर गाडीचा मालक कुठेतरी चहा प्यायला गेला. गाडीवर मालक नाही आहे, एकटी गाडी हरभरा आहे. आणि मला फार आवडतं. तिथे कोणीच तर नाही आहे. काढले 2 झाडं हरभऱ्याचे, बसले खात. नाही खात मी. का नाही खात? ते माझ्या मालकीचं नाही आहे, आपण ते घेऊ नये. असा माझा स्वभाव देवाने करून ठेवला आहे. असा सगळ्यांचा स्वभाव आहे. सहसा कोणी दुसऱ्याच्या मालकीच्या वस्तूला हात नाही लावायचा. हे कोणी शिकवलं? शिकवलं नाहीये, हे उपजत येत आहे. हे देवाने आपल्या ठिकाणी देवत्व निर्माण करून ही शिस्त सांभाळण्याची व्यवस्था केली आहे. जगात ही शिस्त आहे. झाडं लावले की आपण पाणी घालतो, शिस्त आहे ही त्याला टिकवण्याची. याला प्रशासन म्हणतात. सूर्याने रोज अमक्या तासाला उगवावं कोणी शिकवलं? कोणाची ट्युशन लावली सूर्याने? मी केव्हा उगवू केव्हा झोपू? तू कॅज्युअल लिव्ह कधी घेऊ नको, त्याला कोणी शिकवलं? आता गणपती मांडायचा आहे, सूर्याला त्याच्या घरी गणपती मांडायचा आहे म्हणून गणेश चतुर्थीची सूर्याने सुट्टी घेतली. ऐकलं का कधी? ही त्याला शिस्त कोणी शिकवली? ती ईश्वराने शिकवली. कधीही सुट्टी घ्यायची नाही, तर तुला नोकरीवर ठेवतो. तुला उगवण्याच्या वेळा लिहून देतो, त्याच वेळेला त्या दिवशी उगवायचं आणि ठरवलेल्या वेळेलाच मावळायचं. आज कंटाळा आला तर मी आता 2 वाजता मावळतो असं तू नाही म्हणायचं. तुझ्या मावळण्याची वेळ मी ठरवून दिली आहे. ह्या जगामध्ये ही स्वयंशिस्त, याला प्रशासन म्हणतात. हे देवाने सगळ्यांच्या ठिकाणी स्वभावाने निर्माण केलंय. या स्वभावाला जो मानित नाही त्याच्यासाठी देव अवतार घेऊन त्यांचा काटा काढतो. अशी शिस्त रावणाने पाळली नाही म्हणून मारायसाठी राम आले. आणि शिस्त सांभाळायची तर तिथेच जावं लागतं.
गाई गुरं चरायला न्यायच्या, त्यांना सांभाळून न्यावं लागतं रस्त्याने. मग मी घरी बसून त्यांची शिस्त नाही सांभाळत, मला त्यांच्या कळपात चालावं लागतं. रस्त्याच्या इकडे वळवायचे, मला वळवावे लागतात, ते मला कळपात शिरावं लागतं. याला प्रवेश करणे म्हणतात. असा परमात्मा आपल्या सर्वांच्या ह्याच्यात शिरलाय. बाजारामध्ये जा, शेकडो माणसांची गर्दी आहे, पण बाजारात ॲक्सिडेंट सहसा होत नाही. सगळेच माणसं आपापली जबाबदारी ओळखून वागतात तिथे. त्यांच्यामध्ये ईश्वराने प्रवेश केलाय, म्हणून ईश्वर स्वतः शिस्त सांभाळतो. किती कामं करतो देव? निर्मिती, उत्पत्ती, सांभाळतो, स्थिती, यथासमय संपवतो, लय. जेव्हा स्थिती चालू आहे तेव्हा शिस्त असावी लागते, प्रशासन. आणि प्रशासन लांबून करून जमत नाही, त्यातच घुसावं लागतं. म्हणून प्रवेश. दंगल कुठे झाली तर कोतवालीत बसून नाही शिपाई ती दंगल आटपू शकत. दंगलीच्या जागेत त्या पोलीसवाल्याला यावं लागतं. प्रवेशाशिवाय शिस्त नाही, शिस्तीशिवाय स्थिती नाही, आणि उत्पत्ती झाल्याशिवाय स्थिती नाही, आणि यथासमय ते संपवल्याखेरीज जगच राहत नाही. 5 कामे झाली. यादी लक्षात ठेवून घ्या. ईश्वराची कामे कोणती? उत्पत्ती, स्थिती, लय, प्रवेश, प्रशासन. ईश्वर जेव्हा ही 5 कामे करतो, 5 भूमिका निभावतो, तेव्हा त्या ईश्वराला प्रभू म्हणतात. ऐकलाय ना प्रभू शब्द? राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय. प्रभू, प्रभू म्हणजे ईश्वर. या 5 भूमिका करतो तेव्हा त्याला ईश्वर म्हणजे प्रभू म्हणतात. ईश्वराला तेव्हा प्रभू म्हणतात. मग ईश्वर फक्त 5च कामे करतो का? नाही, आणखीन एक काम करतो. एक 6वं काम आहे. सगळे प्राणी ज्यांना काही बुद्धी नाही, ज्ञान नाही, खाण्यापिण्यापुरतं फक्त ज्ञान आहे, बाकीचं ज्ञान नाही, ते पोराबाळांना तर विसरतात. हो, गायीने एक वासरू जन्मवलं, काही दिवसात ती हे माझं पोरग आहे हे विसरून जाते गाय. ते वासरू थोडं मोठं झालं की विसरतं ही माझी आई आहे. ते ज्ञानाचा देहच नाही, तो फक्त खाण्यापिण्याचं. हे झाड विषारी आहे का विषारी नाही हे आपल्याला कळत नाही, पण जनावरांना कळतं. खाण्यापुरतं ज्ञान, झोपण्यापुरतं ज्ञान, बाकीचं ज्ञान नाही, निर्बुद्ध आहेत. असे माणसंही तर निर्बुद्धच आहे. ते वासरू जसं काही दिवसांनी आईला ओळखीत नाही, तसे आपणही ईश्वराला ओळखीत नाही. आपल्यात आणि त्यांच्यात फार फरक नाही आहे. आपणही आपल्या निर्मात्याला ओळखीत नाही. ही आपली आई आपल्याला हिने निर्माण केलं हे वासरू विसरून जातं. त्या भगवंतानी उत्पत्ती केली त्या प्रभूला मी विसरले, मी ओळखीत नाही. न ओळखणे याला अज्ञान म्हणतात. असं ह्या जगात फार अज्ञान आहे, माणसांनाही आहे. अज्ञानाने दुःख आहे, म्हणून सुखासाठी ज्ञान पाहिजे. अज्ञानी माणूस अज्ञानाला काय शिकवणार आहे? डोळ्यामध्ये मोतीबिंदू होतं, जसे असं होतं. ऑपरेशन करून मोतीबिंदू काढून टाकायचा. कोण काढू शकेल? डोळ्याचा डॉक्टर. डोळ्याच्या डॉक्टरच्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू नसला तरच तो आपला मोतीबिंदू काढतो.
ज्याला स्वतःलाच मोतीबिंदू झाला तो माझा काय करील दुरुस्त, तसं ज्याला स्वतःलाच ज्ञान नाही तो मला काय ज्ञान देणार आहे. जो स्वतःच कोणाला ओळखीत नाही त्याची ओळख तो मला काय करून देणार आहे. आपण सगळे कोणत्या तरी क्षेत्रात अज्ञानी आहोत. सर्व क्षेत्राचं आपल्या एकाला कोणाला ज्ञान नाही, एकाही क्षेत्राचं पुरेसं नाही. आपल्याला अज्ञानातून बाहेर काढायचं आणि आपल्या निर्मात्याला आपण ओळखायचं. हे ज्याला अज्ञान नाही, जो त्या निर्मात्याला ओळखतो तोच शिकवू शकणार आहे. म्हणून उत्पत्ती करणाऱ्याला त्या 5 कामाशिवाय आणखीन एक काम आहे, या अज्ञानी लोकांना ज्ञान देणे. ईश्वराशिवाय दुसरा कोण नाहीच आहे, ईश्वरच ज्ञान देईल. ज्ञान देण्याची भूमिका जेव्हा ईश्वर करतो तेव्हा त्याच्या भूमिकेला सद्गुरू म्हणतात. म्हणून सद्गुरू म्हणजे ईश्वरच. 5 कामे करतो तेव्हा ईश्वराला प्रभू म्हणायचं, आणि ज्ञान देण्याचं एक काम करतो तेव्हा त्यांना सद्गुरू म्हणायचं. म्हणून गुरु साक्षात परब्रह्म, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. ईश्वराची ती सगळी रूपे ईश्वराची आहेत. म्हणून सद्गुरू म्हणजे साक्षात ईश्वरच आहे. आणि समर्थ तेच शिकवत आहे, आपोचा तो देव एक गुरु राव. आम्ही ह्याच देवाला ईश्वराला मानतो. आणि त्याचा माझा संबंध काय, सद्गुरूचा माझा संबंध काय. तुकोबांचं वचन आहे, आपणासारिखे करीती तात्काळ, सद्गुरू वाचूनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. त्यांना आधी शरण जा, ते काय करतील. आपणासारिखे करीती तात्काळ, ते ईश्वर शिष्य समोर अज्ञानी आलेला आहे, त्याला असं ज्ञान देतील की त्याला साक्षात्कार होईल, अनुभव येईल की आपण ब्रह्मच आहे. ते शिष्याला ताबडतोब ब्रह्मरूप करतात. ब्रह्मचैतन्य महाराज सद्गुरू पदावर साक्षात ईश्वर. श्रीराम महाराज त्यांच्याकडे गेले, त्यांना नव्हता अनुभव. ब्रह्मचैतन्य महाराजांनी कृपातून हात मस्तकी ठेवला आणि श्रीराम महाराजांना काय कळलं, मी ईश्वर हेच कळलं. गुरु कृपेशिवाय आपण ईश्वर आहे ह्याचा अनुभवच येत नाही. म्हणून सद्गुरू आपल्या शिष्याला आपल्यासारखंच बनवतात, ज्ञानी बनवून सोडतात. आणि आपण त्याचे झालो म्हणजे आपल्यात सद्गुरू स्वरूपाने काहीच फरक नाही. स्वरूपाने फरक नाही, रूपाने फरक राहतो. सद्गुरू पुरुष आहे, त्यांनी कृपा केलेला शिष्य बाई आहे, रूपाचा फरक आहे. पण सद्गुरू स्वरूपाने फरक नाही, रूपाने फरक आहे. अंगठी आणि बांगडी यांच्यात रूपाचा फरक आहे, स्वरूपाचा फरक नाही. पणती आणि रांजण रूपांचा फरक आहे, स्वरूपाचा फरक नाही. सद्गुरू आणि सत्शिष्य, कृपा ज्याच्यावर झाली असा सत्शिष्य, रूपांचा फरक आहे, स्वरूपाचा फरक नाही. आपण सारिखे करीती तात्काळ. म्हणून सद्गुरूत आणि सत्शिष्यात द्वैत म्हणजे भेद नाही राहिला, पण व्यवहार फक्त भेदाने चालतो. म्हणून शिष्य झाला तरी सद्गुरूच्या अंथरुणावर जाऊन त्यांनी नाही झोपायचं. व्यवहार काल आहे, व्यवहारात तो फरक ठेवायचा. महाराजांच्या कृपेने आपण सगळे श्रीरामाचा अनुभव आला, तरी जिथे महाराजांची गादी आहे त्याच्यावर नाही आपण बसायचं. व्यवहार आहे म्हणून
राम आणि दास पहुडले रामी, हेही बोलावया शब्द नुरेच ते धामी. स्वरूपाच्या ठिकाणी राम आणि रामदास दोघं झोपलेत, म्हणजे ऐक्यात आहे. आणि आमचं ऐक्य झालेलं आहे हे सुद्धा सांगायला शब्द नाही पुरत. पण व्यवहाराच्या वेळी सद्गुरू समर्थ रामदास स्वामी रामाची पूजा करतायत. भेद व्यवहाराला बरोबर भेद आणि स्वरूपाचा भेद. आम्ही सद्गुरूला आणि देवाला, सद्गुरूला स्वतःला स्वरूपाने एक रूप समजतो, पण व्यवहारात आम्हाला गुरु शिष्य हे अंतर ठेवून वागावं लागतं. गुरूंची तस्वीर पुढे मांडली, त्याला सगळ्यांनी हार घालायचे. माझ्यावर गुरूंनी कृपा केली, मी तर सद्गुरू रूपच झाले ना आता. मग आता त्या फोटोच्या ऐवजी माझा फोटो लावा, असं नाही जमत. सद्गुरू तो सद्गुरू, ते रूप व्यवहारात तेच मानलं पाहिजे. ज्ञानात समाधीत गेल्यावर एक रूपच आहे, व्यवहारात भेदच आहे. व्यवहाराचा भेद सांभाळून स्वरूपाच्या अभेदाचा आनंद घेत चालायचा. समर्थ सांगतायत, द्वैताचा तो ठाव नाही येथे. सद्गुरूचं तेच स्वरूप आहे जिथे द्वैतच नाही. हे सगळं सर्वं खलु इदं ब्रह्म श्रुतीये वेदया, हे सगळं ब्रह्म आहे. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. गुरुने व्यापिले स्थिर आणि चर. मग ईश्वर कुठे कुठे आहे? म्हणजे गुरु कुठे कुठे आहे? स्थिर चर व्यापुनी अवघा तो परमात्मा दशांगुले उरला. इथले जड आणि चेतन सगळं तेच आहे, सगळं रूप तेच आहे. जड म्हणजे दगड वगैरे, ज्यांना स्वतःला हालचाल नाही ते सगळे जड. ते अचर, चालत बोलत नाही त्यांना अचर म्हणायचं. या जगात अचर गोष्टी खूप आहे. चर म्हणजे चालतात, बोलतात, फिरतात, सरकतात, कामं करतात. असे आपण सगळे चर आहोत. गुरंढोरं चर आहेत, कीटक सगळे चर आहेत. झाडं काही प्रमाणात चर आहेत. फांद्या हलतात, पानं हलतात, पण जागा सोडून झाड कुठे जात नाही. थोडंसं अचरही आहे, थोडंसं चरही आहे. दगड पूर्णपणे अचरच आहे, उठतच नाही जागेवरचा. अशी सगळी सृष्टी आहे, जी चर अचर चराचर उभयरूप प्रकारची. असे सगळे सृष्टी ईश्वरच आहे. म्हणजे माझे सद्गुरूच हे सगळं बनले आहे. आणि सद्गुरूचं स्वरूप सगळीकडे आहे. ते आपल्याला शिकवित असतं, गुरुपणा करीतच असतो. आपल्या घरात मुंग्या होतात पुष्कळ, लक्ष ठेवा मुंग्यांवर. ओळीने चालतात अगदी, आणि समोरून मुंगी आली की ते एकमेकीला भेटतात, तोंडाला तोंड मिळवतात, आणि मग पुढे ती तिकडे जाते आणि ही इकडे येते. त्या गुरु आहेत आपल्या, रस्त्याने कसं चालावं शिकवतात. आणि समोरून कोणी आलं तर रामराम म्हणावं त्याला, कधी म्हणत नाही. त्या तो दिसला की माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते, एवढंच मला कळतं. पण त्या मुंग्या कशा भेटतात, ते जय श्रीराम म्हणत असतात एकमेकीला. ओळ नाही चुकवीत, ओळीने चालतात. विंचू, साप, पाली हे प्राणी असे मध्ये नाही फिरत, ते काठाकाठाने भिंतीच्या कडेने चालतात. त्यांच्याकडून शिकावं. आपणही कोणाच्या वाटेत मध्ये नाही जायचं.
त्यांना आपापले व्यवहार मुक्तपणे करू द्यावे. आपण दोन गोष्टी कडेने चालतात, म्हणजे त्यांचं स्वतःचं रक्षणही ते करतात, ते सावध आहे, स्वतःच्या रक्षणाला सावध आहे, आणि दुसऱ्यांच्या मध्ये मध्ये करू नये याहीबद्दल सावध आहे. म्हणजे हे सगळे प्राणी आपल्याला शिकवतात ना. शिकवतात म्हणजे गुरुच आहे का नाही? झाडं आपल्याला शिकवतात. काय शिकवतात? खूप फळं येतात, आंब्याला, पेरूला, द्राक्ष, सगळ्याच झाडांना फळं जे येतात, कोणतंच झाड स्वतः फळ खात नाही. इतके चांगले आंबे मला आले, आता कोणाला देत नाही असं झाड म्हणत नाही, मीच खातो आता. सगळे आंबे आंब्याच्या झाडाने खाल्ले आहे असं? पेरू पेरूच्या झाडाने खाल्ले. लोटी ती फळे आली. आपली संपत्ती जी आहे ती लोकांच्याच कल्याणाकरता आहे, हे झाड आपल्याला शिकवतं. आणि आपल्या पैशाचं खातं आपण काढतो, आपला बॅलन्स आपण करतो. एक भिकारी आला तर 2 पैसे देत नाही, तुला माझंच घर दिसतं का असं म्हणतो. नाही, आपल्याला त्याग करणे कळतच नाही. झाड शिकवतंय त्याग कर. आदानम ही विसर्गाय, जे मिळालं ते देण्यासाठी. नदी दुसऱ्याची तहान भागवते, स्वतःचं पाणी कधी पित नाही. तसे संत आपलं ज्ञान लोकांच्या उपयोगाला ठेवून या लोकाला ज्ञानी करतात. ईश्वराने त्यासाठी हे रूप घेतलंय. सद्गुरूकडे असं पहा, ते नदी आहेत, स्वतःचा भोग घेत नाही. ते झाड आहेत, स्वतःचे स्वतः फळं खात नाहीत. असा बोध जो कोणी करेल त्याला सद्गुरू म्हणायचं. भगवान दत्तात्रेयाने 24 गुरु केले, शिकण्यासाठी केले, शिकवण्यासाठी केले. म्हणून माझा देव सद्गुरू, तिथे काही द्वैत नाही, चरस्थिर, सगळीकडे तेच भरले. सगळीकडून ते आपल्याला बोधच करीत असं सगळ्या रूपाने. वाघही आपला गुरुच आहे. कसा काय गुरु आहे? भूक लागल्याशिवाय वाघ कोणालाही मारीत नाही. आणि एकदा भूक लागून भूक तृप्त झाली, शमली, म्हणजे कोणाला मारीत नाही. त्याच्या अंगावर जाऊन बसा, तो काही त्रास देत नाही. आणि आता मारलाय तर हे ठेवून देऊ किलोभर मांस, संध्याकाळी खाऊ, असंही कधी म्हणत नाही. वाघासारखा क्रूर प्राणी. आपण भूक नसताना गोळा करतो ना, माणसाने लक्षात घ्यावं. आत्ता पोट भरले ना, संध्याकाळसाठी मी भाजी काढून ठेवते. गाय जेवते खाते असं कधी म्हणत नाही, आता पोरासाठी एक पेंडी घेऊन जाते चारा. मला गोपालकाला तुम्ही दिला की मी म्हणते माझ्या पोरासाठी द्या. एवढा एवढा दिला तर मी म्हणते आणखी द्या. या गुराढोरापासून हे शिकावं ना आपण. देव व्यवस्था करतो खाय प्यायची, तू कोण तुझ्यासाठी खटपटी करतोस? सगळ्या रूपामध्ये, सगळ्यांच्या ठिकाणी जशी दुर्गा देवी उपस्थित आहे, या देवी सर्वभूतेषु, आई रूपाने, मातृरूपेण, विद्यारूपेण, तृष्णारूपेण, क्षुधारूपेण, सगळ्या रूपांनी देवी सर्वभूतात आहे. तसं या देवी, या देवः सर्वभूतेषु गुरुरूपेण उपस्थितच आहे. असं सद्गुरूला शिकावं. इतका व्यापक आहे सद्गुरू. मग
एक झाड आहे पुढे आंब्याचं. ते झाड ज्या ईश्वराने धरलंय रूप, ते श्रीराम महाराजाचं रूप त्या ईश्वराने धरलेलं आहे. मग झाड रूपाने तो बोध करतोय आणि श्रीराम महाराज या देहानेही तो बोधच करतोय. याला सद्गुरूने सगळं व्यापलंय असं समजायचं. माझेच गुरु आहेत. ह्या झाडात श्रीराम महाराजच आहे, मला शिकवतायत. ह्या मुंगीच्या रूपातून माझेच गुरु मला शिकवतायत. असा ज्ञानदाता सगळीकडे उपस्थित आहे. गुरुने व्यापून काढलंय, कोंडलंय, सगळं कोंडून ठासून भरलं आहे. प्रवासाला जाताना आपल्याला सूटकेस पुरते कपडे भरायला. सहलीला गेलो, कुठे कपडे भरून नेले सोबत, भरली सूटकेस पूर्ण. परतताना सूटकेस पुरत नसते. आहे ना असा अनुभव. जाताना पुरते, येताना नाही. खूप घेतलेलं असतं, गोळा केलेलं. मग कोंदून कोंदून ते त्याच्यात भरायचं, ठासून ठासून भरायचं. इतका ठासून गुरु भरलाय सगळीकडे, लक्षात ठेवा. म्हणजे सूटकेस पुरत नाही. मग आपल्या कपड्यांना नेलेली सूटकेस पुरत नाही. मग ते वेगळे कुठेतरी ठेवायचे, पिशवी करायची, एक सूटकेस घ्यायची आणखी. स्थिरचर व्यापुनी ह्या सगळ्या जगामध्ये, सगळ्या भूतांमध्ये सद्गुरू असा ठासून भरलाय. मग आता मावला का? नाही मावला. अवघा तो परमात्मा दशांगुले उरला. किती सूट घ्या, सूटकेसेस घ्या, थोडेसे कपडे शिल्लकच राहिले. तसा सगळ्यात परमात्मा भरल्यावरही तो शिल्लकच राहिला. डबा भरला साखरेने, उरलीच थोडीशी साखर, नाहीच मावली. तेल भरलंच आहे डब्यामध्ये, उरलं थोडं, त्या डब्यात नाही मावत. तसं सद्गुरू म्हणजे साक्षात ईश्वर, ब्रह्मवस्तू, परमात्मा या जगात सगळीकडे भरला, नाही मावला आणि तो उरलाय. एवढा व्यापक माझा गुरु आहे. या प्रकारे बरं त्याच्यात भरल्यावर ते खराबही होतं. जास्त दाबून दुबून कपडे भरा बरं, चुरगाळले जातात. कुठेतरी सूटकेसच्या कोपऱ्याला अडकतो, फाटतं. पुन्हा इस्त्र्या करावे लागतात, चुरगाळले. वाजवीपेक्षा जास्त भरले, खराब होतात. मग सद्गुरूंना इतकं कोंडलेलं भरलं सगळीकडे, मग त्यांच्यातही बिघाड होत असत. नाही होत. ते जसेच्या तसे शाबूत असतात. त्याला निर्विकार आहे, बदल होत नाहीत. ज्यात बदल होत नाही त्याला सत्य म्हणतात. सद्गुरू तत्व सत्य आहे, सर्व व्यापक आहे. कोंदून भरा, मोकळा ठेवा, निर्विकार आहे, काही बदल नाही. जसं काल तसं आज. जसं सत्ययुगात तसं कलियुगात पण निर्विकार, बदलच नाही. रामी रामदास उभा तये ठाई. रामदास स्वामी म्हणतात, मी कुठे आहे? जे न बदलणारं स्वरूप आहे त्या सद्गुरूंच्याच ठिकाणी मी आहे. आणि म्हणून मी तसाच निर्विकार झालो आहे. तेच माझं रूप आहे. द्वैताशिवाय मी आहे. म्हणून प्रत्येक शिष्याला ज्यांनी सद्गुरू केले, ज्याला सद्गुरू भेटले, त्याला हाच परम अनुभव आहे की माझ्यात आणि यांच्यात काही फरक नाही. तसंच निर्विकार, अविनाशी, सर्व व्यापक मी पण आहे. पण हे मला ज्यांनी कळवलं त्यांचा व्यवहारात मी भेदाने पाहूनच उपासना, आराधना, भक्ती करावी. व्यवहारकालीन तो भेद आहे. आणि आपल्याला व्यवहारकालीच भेद आहे हो सगळा. व्यवहार सांभल्यावर भेदच नाही ना.
रोज झोपताना हे माझं पोरग आहे, ही माझी आई आहे असं म्हणून झोपतो. झोप लागल्यावर कळतं का ही आई आहे म्हणून? झोप लागल्यावर कळतं का मी बाप आहे याचा? व्यवहार काली हे भेद आहेत. गाढ झोप लागली की कोण आईन कोण बाप. निद्रिस्ताचे शेजी सर्प का उर्वशी. स्वतःच्या अंथरुणावर आपली बायको झोपली आहे, रंभा झोपली आहे का साप आहे कळतंय का? आपल्या अंथरुणावर एक सापही येऊन बसला नाही कळत. भेद संपला, व्यवहार संपला. असा सुखरूप आनंद रूपाच्या ठिकाणी कोणताही भेद नाही आणि अभेद कळल्याखेरीज सुखाचा अनुभव. म्हणून व्यवहार सुरू झाले की दुःखाला सुरुवात होते. ते भेदाचंच क्षेत्र आहे. बापाला सिगरेट प्यायची खूप सवय आहे. पोरग आहे 8-10 वर्षाचं. भेद आहे हे माझं पोरग म्हणून. असं ठरल्यावर पोराच्या समोर बाप सिगरेट नाही पीत. त्याला भेद कळला. पोरग वेगळं, मी वेगळा, आमच्या दोघात फरक आहे. आणि आता पोरग जोपर्यंत समोर आहे तोपर्यंत सिगरेट नाही पित आहेत. व्यसन तर म्हणतंय आत्ता पी. झालं की नाही दुःखाला सुरुवात. मग त्या पोराला म्हणायचं त्या काकांना निरोप देऊन ये रे, त्याला बाहेर पाठवायचा आणि मग आपली सिगरेट काढायची. पोरगन मी हा भेद आहे तोपर्यंत आपल्याला दुःख आहे. बाकी केव्हाच नाही. पोरग समोर आपणच एकटे आहोत, मस्त पीत बसतो सिगरेट. भेदाची परिस्थिती दुःखदायी आहे आणि अभेदाची परिस्थिती अखंड सुखदायी आहे. असा माझा सद्गुरूंचा भेद, माझा ईश्वराचा अभेद, माझा सगळ्या जगाचा अभेद. ज्याला अभेद कळलाय ते सद्गुरू फक्त शिकवू शकतात. म्हणून धरावे ते पाय आधी आधी. 2-3 मिनिटात थांबूया. सद्गुरूला सर्वात आधी शरण जावं. 12 भानगडी करायच्या त्यानंतर ही 13वी भानगड पहिल्यांदा करायची, गुरुला शरण जाण्याची. बाकीच्या नंतर आधी आधी. आधी शब्दाला सुरुवात, प्रथम, पहिल्या क्रमांकावर असा आधीचा अर्थ आहे. चला प्रवचनाला जाऊ आपण. आधी मी चहा पिणार म्हणजे प्रवचनाचं नंतर चहा पिण्याचा कार्यक्रम प्रथम क्रमांकावर. आधीचा अर्थ. 2 पोरं आहेत. हा आधी झालेला, पहिल्यांदा जन्म याचा आहे. 4 वर्षांनी तो झाला, तो नंतरचा आहे. आधी म्हणजे दुसरं काही होण्याच्या पहिल्या क्रमांक सुरुवातीला. आधी स्नान करायचं, मग पूजा करायची. आधी काही थोडंसं खाऊन घ्यायचं, मग बाहेर जायचं. आधी औषधाची गोळी घ्यायची, मग भात खायचा. आधी म्हणजे 2 कामे असतील तर पहिल्या क्रमांकावर जे केलं जातं त्याचा काळ आधी. 2दा आधी आधी म्हणजे अगदी प्रथम खात्रीने सांगायचं. चला हो काका, थांबा मी चहा पितो. आपण पाहिलं त्यांच्याचकडे. अहो मी आधी चहा पितो मग येतो. 2दा म्हटलं की पक्क निश्चित. उद्या या आमच्याकडे जेवायला. झालं ना सांगून निमंत्रण, उद्या या. पुन्हा म्हणावं लागतं यावर का. दुसऱ्यांदा सांगितलं की निश्चित होतं. कधी कधी तिसऱ्यांदाही सांगावं लागतं. ऐकलं ना मी काय सांगितलं. 2दा सांगणे म्हणजे निश्चितीने सांगणे. धरावे ते पाय आधी आधी. सगळं करण्याच्या आधी सद्गुरूंना शरण जा असं सांगणं चाललंय.
मी पुन्हा एकदा सांगतो, निश्चितीने तुम्ही दुसरं काही करायच्या आधी सद्गुरूंचे पाय धरा. पक्क कळलं ना आता? असा एक अर्थ. आधी शब्दाला आणखीन एक अर्थ आहे. आपल्या शरीराला रोग होतात, त्यांना व्याधी म्हणतात. शरीराला झालेल्या रोगांना व्याधी म्हणतात. अशा व्याधी झाल्या की दुःख होतं. कधी कधी शरीराला काहीच दुखणं, व्याधी होत नाहीत. मनाच्या विरुद्ध काही घडतं, मनस्ताप होतो, दुःख होतं ना. मनस्ताप हा मनाला झालेला रोग आहे, चिंता हा मनाचा रोग आहे. आणि ताप आला, फोड झाला, पाय मुरगाळला, हे व्याधी शरीराला दुखणे. शरीराच्या दुखण्याला व्याधी आणि मनाच्या दुखण्याला आधी म्हणतात. पोरगं 12वीत आहे, जे वर्षभर चिंता, ही आधी आहे. 6 महिन्यापासून खोकला नाही थांबत, व्याधी आहे. मनस्ताप केव्हा होतात? वृद्धस्तावत चिंतामग्न. जे जे वय वाढतं ना ते चिंता वाढतात. 5 वर्षाच्या पोराला काही मनस्ताप नसतात. भांडला बिंडला तरी दुसऱ्या मिनिटाला छान शांत. बापाने मारलं तरी थोडंसं रडतं की पुन्हा बापाच्याच जवळ जातं. फार काळ टिकत नाही, त्याला मनस्ताप नसतो. जे जे मोठं होतो तो चिंता वाढते. आता संक्रांत आली, बायकोसाठी पैठणी आणली पाहिजे, झाली चिंता सुरू. नव्हती बायको तोपर्यंत पैठणीची चिंता होती का? जो जो मोठा होतो चिंता वाढत चालतं. बायकोला पैठणी घेतली, सुनेने काय घोडे मारले, मग तिच्यासाठी पैठणी. मग 2-2 पैठण्याला पैसा कुठून आणायचा? चिंतेत वाढ होत जाते, वय वाढतं. आज ताप आला की मला खोकलाही येत असतो, चिंता वाढवत चालतात. जसं वय वाढतं तशा चिंता वाढतात. वृद्धस्तावत चिंतामग्न. म्हणून तुकोबा म्हणतात, लहानपण दे गा देवा, लहानच राहू दे मला, काही चिंता नाही, फिकीर नाही. पोराला कपडे नसले तर ते उघडं वागडं हिंडतं, त्याला काही वाटत नाही. आम्ही त्याला शिकवतो कपडे घाल, कपडे घाल, आणि त्याला मग कळायला लागतं कपडे घातले पाहिजे. त्याला काही धाक नाही. रस्त्यात उभं राहूनही जेवतो, आपल्याला नाही बरं वाटत. आपण अंथरुणावरही जेवतो, पोरगंही जेवतो. मोठेपणी नाही. आजारी माणसानेच फक्त अंथरुणावर बसून जेवलं तर चालतं, तेही शक्यतोवर नाही. जो अंथरुणावर बसून जेवतो तो आजारी आहे समजावं, बस. शरीराने नसेल पण तो मनाने आजारीच आहे. हल्ली अंथरुणावर बसून मांडीवर ताटं घेऊन खायची सवय झाली. जाऊ द्या, तो विषय नाही माझा. आधी शिकवते. मनस्ताप, चिंता, दुर्विचाराने येणारी बेचैनी, हे मनाचे रोग आहे. मनाचे रोग म्हणजे आधी होण्याच्या आधी गुरुचे पाय धर, म्हणजे मनाला रोग होणारच नाहीत. आधी मन जोपर्यंत शाबूत आहे, बुद्धी जोपर्यंत विचार करू शकते, तोपर्यंत उद्याचं काम आज कर, आजचं काम दुपारच्या ऐवजी सकाळी कर, सकाळच्या आधी आत्ताच करून घे. आधी याप्रमाणे सतत चिंतेचा प्रश्न निर्माण होण्याच्या पूर्वी, म्हणजे मनाचे रोग होण्यापूर्वी, मन बुद्धी स्वस्थ आहे तोपर्यंत परमार्थ करावा. मग प्रपंचात स्वतःला लोटून द्यावं. दुःखाचा कार्यक्रम तेव्हा सुरू करावा. त्याआधी प्रपंच करीन मग परमार्थ करीन, नाही, आधी परमार्थ आणि मगच प्रपंच.
आधी गुरु करायचा आणि मग लग्न करायचं. आधी चाप पाणी म्हणजे राम आणि मग चहा पाणी. आपलं चहा पाण्याने सुरुवात होते, चाप पाण्याने सुरुवात करायची. आधी दिवस उगवल्याबरोबर फारशी पीडा नसते, शरीर मन सगळं त्यातल्या त्यात बरं असतंय. तेव्हाच भजन करून घ्यायचं, तेव्हाच गुरुदेवांना नमस्कार करून घ्यायचा. बा गुरुदेवा, माझ्यावर आता लक्ष ठेवा, एक प्रार्थना करून घ्यायची. असं शरीर स्वस्थ आहे तोपर्यंत आणि त्यापेक्षाही मन स्वस्थ आहे तोपर्यंत सद्गुरूला शरण जावं आणि गुरु सांगतील ते वागायला सुरुवात करावी. म्हणजे प्रपंच त्रास देत नाही आणि परमार्थ सुख देत राहतो. असा हा अभंग आपण ध्यानात ठेवू. एवढ्या विवेचनासह आपण जय जयकार करून थांबूया. अजून प्रवचनमाला आणखीन 2 दिवस आहे. त्यातही समर्थ आपणाशी काही वेगळं बोलतील ते ऐकण्याच्या तयारीने उद्या आपण या ठिकाणी उपस्थित होऊ. तोपर्यंत आपल्या सद्गुरूंनी परमपूज्य श्रीराम महाराजांनी आपलं मन बुद्धी छान ठेवा म्हणजे उद्याचं प्रवचन आपण छान श्रवण करू. त्यांना वंदन करते आणि वाणीला विराम देते. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. सद्गुरु समर्थ श्री श्रीराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ विठ्ठल 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 विठ्ठल. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.